बातमी आहे नाशिकमधली। नाशिक शहरामधून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे। नाशिक शहरामधल्या तपोवन परिसरामधलं हे गोदेचं पात्र हे प्रदूषणामुळे फेसाळ झाल्याचं विदारक चित्र सध्या दिसायला लागलंय। मलजल शुद्धीकरणासाठीच्या एसटीपी प्लांटमधून पाणी थेट नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे आणि त्यामुळे संपूर्ण नदीचं पात्र फेसाळ झालेलं आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। मी सध्या गोदावरी पात्राच्या शेजारी आहे। आपण जर हे पात्र बघतोय तर हे एखादा नैसर्गिक नाला असल्याचं दिसून येते, मात्र हा नैसर्गिक नाला नसून हा गोदावरी पात्र आहे। नाशिकच्या तपोवन परिसराच्या ठिकाणाहून वाहणारी ही गोदावरी नदी आहे आणि आपण जर बघतोय हे संपूर्ण नाशिक शहरातून वाहणारी गोदावरी नदी या ठिकाणी आपल्याला संपूर्ण फेसाळ अवस्थेत असलेला पाहायला मिळते। नाशिकमध्ये एसटीपी प्लांटचं तंत्रज्ञान जे आहे ते जुनं झालंय आणि त्यामधून या प्लांटमधून सोडण्यात येणारे पाणी थेट गोदावरी पात्रामध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे हे संपूर्ण गोदापात्र फेसाळ झाल्याचं दिसून येत आहे। सध्या नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये असलेल्या कपिलाधारा या परिसरात आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं हे जे जलशुद्धी केंद्र असलेलं एसटीपी प्लांट आहे आणि या प्लांटमधून सोडण्यात येणारं जे पाणी आहे ते अतिशय दूषित पाणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या पाण्याचं मिश्रण या गोदापात्रात होत असल्यामुळं हे संपूर्ण गोदापात्र या ठिकाणी अशा पद्धतीनं फेसाळ झाल्याचं दिसून येत आहे। मात्र सध्याची जर परिस्थिती पाहिली तर ती अतिशय विदारक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन किरण कठारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। त्यामुळे आपल्याकडच्या नद्यांचा श्वास आता गुदमरताना दिसतोय। एबीपी माझानं ही बातमी दाखवलेली आहे। यानंतर तरी प्रशासनाला जाग येईल हीच अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।